नमस्कार, मी स्वप्नील गोरंबेकर, SP9 मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत। 0 ते 100 या मालिकेच्या अंतर्गत आपण अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि खास करून कोल्हापूर सारख्या कलानगरीमध्ये कलाकार देखील काम करत असतात, त्या कलाकारांना न्यायाचं व्यासपीठ निर्माण करून देणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा, त्याचबरोबर अनेक चळवळीमध्ये कार्यकर्त्यांचा आपण या ठिकाणी आवर्जून बोलवत असतो आणि बोलवत असताना त्यांना त्या पद्धतीने त्यांचं जे कार्य आहे, परिघाबाहेरचं कार्य, या कार्याला आपण आपल्या या मालिकेच्या अंतर्गत आपण त्यांना सलाम करत असतो। तर असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्याला या ठिकाणी भेटावयास आलेलं आहे। इचलकरंजी म्हणजे या ठिकाणी यंत्रनगरी, तीच मँचेस्टर सिटी म्हणून इचलकरंजी पाहिलं जातं आणि याच मँचेस्टर सिटीमधून आपणास भेटायला आलेले आहेत आदरणीय अरुण रंजना कांबळे सर। स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत। धन्यवाद। महत्त्वाचं म्हणजे सर, मुलाखतीकडे जात असताना सर्वात पहिला प्रश्न माझ्या मनात उपस्थित राहतो की अरुण रंजना कांबळे हे नेमके कोण आहेत? कोणी नेत्याचे मुलगा आहेत, ते एका उद्योगपतीचे मुलगा आहेत, की स्वतः नेता आहेत, की कार्यकर्ता आहेत? नेमका अरुण रंजना कांबळे नेमके कोण आहेत? मी कुठल्याही एका राजकीय नेत्याचा मुलगा नाही किंवा उद्योगपतीचा नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारची मला अशी पार्श्वभूमी नाही आहे। बरं, मी एक सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्ती आहे आणि तुम्ही अरुण रंजना कांबळे या बाबतीत जर म्हणायला गेला तर माझं लालन पोषण हे माझ्या आईनं आणि माझ्या आजीनं आणि त्यानंतर आमचे मामा मामीने केलेलं आहे। वडील असूनही नसल्यासारखं आहेत, लहानपणापासूनच ते आमचा आसरा नाही आहे वडिलांचा। आपण जे काम करतोय, हे जे कार्य करतोय, मग हे करताना वडिलांचं कशाला मी नाव घेऊ? ज्यांनी माझं खरंच अर्थाने लालन पोषण केलेलं आहे त्या आईचं नाव लावायला काय हरकत आहे? त्यामुळे मी अरुण रंजना कांबळे हे नाव घातलेलं आहे आणि एक विचारसरणी फुले शाहू आंबेडकरांची असल्यामुळे एक नवीन काहीतरी करण्याचा एक हेतू आहे आणि त्यामुळे माझ्या पाठीमागे फक्त माझ्या आंबेडकर चळवळ आहे। क्या बात आहे। म्हणजे आईचं नाव का लावलं जातं पहिली गोष्ट, आणि त्याच्यानंतर मी आंबेडकरी चळवळीचा आहे, अगदी असं अगदी तुमचं एक प्रामाणिक मत आपण या ठिकाणी मानलेलं आहे। तर तुम्ही कुठल्याही उद्योगपतीचे किंवा कोणत्याही नेत्याचे वारसदार नाही आहात, तर तुम्ही आंबेडकर चळवळीचे वारसदार आहात असं आपण या ठिकाणी नमूद केलंय। महत्वाचं म्हणजे इचलकरंजीमध्ये शाहू महोत्सव घेतला जातो, हे 10वं वर्ष आपण घेत आहे। ही कल्पना, ही संकल्पना नेमकी आपल्याला कशी सुचली? काय झालं, आमचं कॉलेजमध्ये गॅदरिंग असायचं। बरं। आणि कॉलेजमध्ये आम्ही सांस्कृतिक डिपार्टमेंटमध्ये असताना आम्हाला एक जयशिंगपूरमध्ये एक महोत्सव आम्हाला ऐकण्यात आला की तो शाहू महोत्सव असायचा, जयशिंगपूरमध्ये घेतला जायचा। बरं। मग कॉलेजच्या जीवनात असताना आम्ही त्या ठिकाणी गेलो, ते बघितलं, आम्ही ते गेलो आणि त्यानंतर एक कन्सेप्ट आली की बाबा शाहू महाराज फक्त जयशिंगपूरचे नाही आहेत, तर शाहू महाराज पूर्ण या कोल्हापूर जिल्हा पूर्ण महाराष्ट्राचे आहेत आणि मी या इचलकरंजीचा एक नागरिक आहे आणि मी कोल्हापूर नगरीचा नागरिक आहे आणि माझे कर्तव्य आहे, कर्तव्यापेक्षा म्हणायला गेलं तर माझी एक नैतिक जबाबदारी आहे की छत्रपती शाहू महाराजांचा उत्सव मोठ्या प्रमाणात करणे, त्यांच्या विचारांचा प्रसार करणे हे माझं एक नैतिक जबाबदारी म्हणजे मी मानलो आणि त्यानंतर ठरवलं की बाबा मी पण असा माझ्या आता ज्यावेळी मोठं होईल त्यावेळी हा शाहू महोत्सव सारखा मोठा इव्हेंट घ्यायचा, हे मी 2008-09च्या दरम्यान ठरवलं आणि त्यानंतर आतापर्यंत त्याची सुरुवात केली आपण। ओके। महत्वाचं म्हणजे आपण शाहू महोत्सव घेत आहे। आजकालचं जर पाहिलं जातं वातावरण, तर फुले शाहू आंबेडकर यांच्या फक्त नावाचा वापर केला जातोय राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये। मग हे असं असताना हा जो तुम्ही कार्यक्रम घेताय, हा जो तुम्ही दरवर्षी न चुकता, फक्त कोविडचे काही वर्ष, एक वर्ष सोडलं, तर आपण हे 10वं वर्ष आपलं आहे आणि या 10व्या वर्षामध्ये आपण हा कार्यक्रम घेताय। बरोबर, 10वं वर्ष आहे। मग याला शाहू महाराजांचंच नाव द्यावं असं का वाटलं? आता कसं आहे की मी मगाशी तुम्हाला म्हटलंच ना की शिव फुले शाहू आंबेडकरांचा आपण म्हणजे विचारानं वागतो। आता तुम्ही जर म्हणायला गेला तर आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये बघा शिवाजी महाराजांचा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो, डॉक्टर बाबासाहेबांचा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो, पण मी या कोल्हापूर नगरीचा असून सुद्धा आपल्या शाहू महाराजांचा उत्सव कुठंच होत नाही आणि जरी झाला तर तो मोजका त्या दिवशी त्यांची पुण्यतिथी असेल किंवा त्यांच्या जयंती असेल त्यावेळी फोटोपूजन करतात आणि सोडून देतात। परंतु मला एक बाबासाहेबांचं एक वाक्य
त्यावेळी एका व्यक्तीने मला म्हणजे पुस्तकात वाचण्यात आलं की शाहू महाराजांची जयंती, शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार एखाद्या तुम्ही सणाप्रमाणे साजरा करा. आणि ते वाक्य मी डोक्यात घेतलं आणि खरोखर म्हटलं काय नाही काय तर मला शाहू महाराजांच्या बद्दल करायचं आहे. आणि ते करायचं गेलं. मी सणापेक्षाही पुढचा सण 1-2 दिवसाचा असतो, माझा आता 10 दिवसाचा हा सण आहे. आणि शाहू महाराजांचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त नव्हे तर आजूबाजूला हे दृष्टिकोनातून पण माझे प्रयत्न चालू आहेत. त्या सुद्धा आपण शाहू महोत्सव म्हणून मी ह्या महोत्सवाला नाव दिलं आणि त्याबद्दल आपलं वाटचाल सुरू केली. ओके. तर महत्वाचं सर काय की शाहू महोत्सव आपण घेत असताना याच्या आधी फक्त इचलकरंजी शहरामध्ये तुम्ही गेली 9 वर्ष घेतली. अगदी बरोबर. 10वं वर्ष आहे. तर या 10व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना 10 दिवसाचा शाहू महोत्सव, त्याच्यानंतर तो कोल्हापूरमध्ये सुद्धा ऑडिशन घेतली. हो. सांगलीमध्ये सुद्धा ऑडिशन घेतली. मग हे घेत असताना कदाचित एखाद्याला वाटू शकतं की अरुण रंजना कांबळे हा दरवर्षी शाहू महोत्सव भरवतो, यांना छत्रपती शाहूराजे यांच्याकडून कुठली इनाम म्हणून काय जमीन मिळाली आहे का कुठली दुसरी मालमत्ता काय मिळाली का? कारण शाहू महाराजांचे नाव घेणारे बरेच नाही. अगदी बरोबर. पण शाहूराजांचं हे जे काम आहे म्हणजे कला क्षेत्राला शाहूराजांनी न्याय दिलाय, तो न्याय देण्याचं काम तुम्ही करत आहे. कौशल्याला छत्रपती शाहूराजांनी न्याय दिलाय, ते न्याय द्यायचं काम तुम्ही करताय. आणि हे करत असताना असं वाटण्याची शक्यता आहे, मग तसं काय आहे का? नाही, अजिबात नाही आहे तसं काय. इतकंच काय नाही तर माझ्या वडिलोपार्जित सुद्धा माझ्या नावावरती एक फुटाची सुद्धा माझ्या नावावरती जमीन नाही आहे. शाहू महाराजांचं तर काय म्हणजे नाही आहे. पण कसं आहे, आज तुम्ही बोलताय, आता बोलताना तुम्हाला ताण लागते की नाही? 100% लागते. मग ताण लागल्यानंतर तुम्ही काय करता? पाणी पितो. पाण्याला एक समानार्थी शब्द आहे, काय आहे त्याला? जीवन. आणि आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना पाणी पिढ्यानपिढ्या कोणी दिलं? छत्रपती शाहूराजांनी. आणि पाण्याला तुम्ही दुसरं समानार्थी शब्द काय दिला? नाव जीवन. मग हे जीवन कुणी दिलं? राजाने दिलं. मग माझं जीवन दिलेलं आहे, मला काही इनामची काही गरज नाही. मला त्यांनी काहीतरी हे द्यावं, म्हणजे जमीन आहे माझ्या किंवा काय म्हणून मी करावं असं नाही. मला माझ्या कोल्हापूर जिल्ह्यात मी राहतो, मला आणि माझ्या मागच्या पिढीला आणि माझ्या येणाऱ्या पुढच्या पिढीला जी पाण्याची ताण आहे ती शाहूराजांनी भागवलेली आहे. इतकीच नव्हे तर जे आरक्षणासाठी जे आता वादळ उठलेलं गेलेलं आहे, तर त्या काळात ज्यावेळी शाहू महाराजांना खूप त्रास दिला जायचा त्या काळात शाहू महाराजांनी बहुजन समाजाला 50% आरक्षण दिलेलं आहे. मग त्या काळात माझे काही पूर्वज नव्हते का? मग तेव्हापासून माझ्या शाहू महाराजांचे माझ्यावरती उपकार आहेत आणि माझ्या पुढच्या पिढीवर राहणार आहे. तर माझी ही नैतिक जबाबदारी मी 10 वेळा म्हणतो की आहे की शाहूराजांचं कार्य मोठ्या उत्साहाने घेऊन जाणे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करणे. कारण की फक्त मला जरी पाणी कोल्हापूर जिल्ह्यात दिलं असलं तर आरक्षण असू दे किंवा सक्तीचं शिक्षणाचं असू दे किंवा बाबासाहेबांनी पण असं म्हटलेलं की छत्रपती शाहू महाराज हे लोकशाहीचे आधारस्तंभ आहे आणि लोकशाही पूर्ण देशात आहे. मग त्याचे आधारस्तंभ कोण झाले? म्हणजे शाहू महाराज झाले ना, एक प्रकारे त्यांचे विचारच झाले ना. त्यामुळे त्यांचा प्रचार इतरच पण करणं हा माझं मी ठरवलं आणि त्या पद्धतीने आमची आता वाटचाल सुरू आहे. ओके. तर महत्वाचं काय आहे, तुम्हाला हा प्रश्न का विचारला, कारण ज्यांना छत्रपती शाहूराजांनी इनाम स्वरूपात जमिनीवर दिलेत ते सुद्धा कदाचित छत्रपती शाहूराजांनी विसरले असतील. पण अगदी म्हणजे तुमच्याकडे काही नसताना किंवा तुमच्याकडे सोर्स जो असतो, धनाचा सोर्स जो असतो तो कुठला नसताना तुम्ही दरवर्षी हा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा हा महोत्सव राजांच्या नावाने करताय. आणि हे मोठेपण आहे म्हणून फक्त आपणास विचारावं असं वाटलं, पण ती काही लोक करत नाही ज्याला इनाम मिळेल ते. पण सुंदर आपल्या या ठिकाणी आपण उत्तर दिलं आणि आपलं कार्य सुद्धा सुंदर आहे. तर दरवर्षी आपण हा शाहू महोत्सव घेत असता. अगदी बरोबर. मग यावर्षी 10 दिवसाचा शाहू महोत्सव आहे, तर याला किती खर्च आता येतोय, तुम्ही काय काय कार्यक्रम करताय? आता ह्याला जवळपास नाही आम्ही आता बजेट काढलेलं आहे तर 4 लाख रुपयाच्या आसपास खर्च आहे 10 दिवसाच्या. आता यामध्ये आपण सुरुवातीला 28 नोव्हेंबर दिवशी माणगाव ते इचलकरंजी ज्या ठिकाणी शाहू महाराज यांनी बहिष्कृत परिषद घेतली बाबासाहेबांच्या सोबत काय, ती माणगाव तिथून ती क्रांतीभूमी माणगाव ते इचलकरंजी हे शाहू जोत स्केटिंग रॅली काढली. त्याचबरोबर आपण 3 तारखेला नृत्य आणि गायनाच्या स्पर्धा कोल्हापूरमध्ये घेतल्या. त्याचबरोबर आपण आता 9 तारखेला इचलकरंजीमध्ये ऑडिशनच्या घेतलं. त्याचबरोबर 10 तारखेला सांगलीमध्ये घेतलं. आता त्याची उपांत्य फेरी आपण आता त्याला 13 तारखेला घेतच आहोत. त्याचबरोबर आपण वक्ता इचलकरंजीचा हे आपण वत्कृत स्पर्धा घेत आहोत. त्याचबरोबर महिलांच्यासाठी विविध स्पर्धा घेत आहोत. त्याचबरोबर आपण काही शाळा एकत्र करून शाहू ग्रंथ दिंडी सुद्धा आपण काढणार आहोत. जे ऑडिशन झालेले ज्यांचं उपांत्य फेरीमध्ये जे सिलेक्शन झालं त्यांचा महाअंतिम सोहळा आपण तिथं घेणार आहोत. आणि ते झाल्यानंतर आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आपण व्याख्यान, पुरस्कार सोहळा आणि बक्षीस वितरण समारंभ आपण
घेत आहोत. आणि यात मला एक आवर्जून सांगायचं आहे की जरी मी शाहू महोत्सव यांच्या नावाने हा महोत्सव घेत असलो तर मी एक इचलकरंजीचा नागरिक आहे. आणि मी इचलकरंजीचा नागरिक असल्यामुळे या इचलकरंजीच्यासाठी पण काहीतरी घेणं देणं असेल. त्यामुळे मी जे स्पर्धा घेत आहेत त्या स्पर्धेचे नाव बघा तुम्ही, इचलकरंजी आयडॉल, बरोबर, डान्स इचलकरंजी डान्स, ओके, आता वक्तृत्व स्पर्धा आहेत बघा, वक्ता इचलकरंजीचा. बरोबर, म्हणजे या शाहू महोत्सवच्या द्वारे मी कोल्हापूरचे घ्यायला पाहिजे होतं, पण मी इचलकरंजीचा आहे. बरोबर, मी इचलकरंजी आहे, माझी जन्मभूमी ती आहे, माझी कर्मभूमी पण तीच आहे. त्यामुळे मी इचलकरंजीचं पण नाव लौकिक करण्याचा माझा हा म्हणजे ह्या माध्यमातून प्रयत्न आहे. ओके ओके. तर आता तुम्ही सांगितलं की 4 ते 4.5 लाख रुपये खर्च या वर्षीचा आहे. हो अगदी बरोबर. आता मला एक साधा सरळ सोपा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतोय, राहत नाही मला. बोला. कारण जे नेते मंडळी आपल्या जिल्ह्यातले मातब्बर नेते आहेत ते राजर्षी छत्रपती शाहू राजांचं नाव राजकारणाच्या वेळी, निवडणुकांच्या वेळी आणि इतर वेळी बऱ्याच वेळी ते घेत असतात. मग त्यांच्या कुणाकडून तुम्हाला फंडिंग वगैरे कधी काय बाबा की यावर्षी 10 वर्षाचा आपण तुम्ही कार्यक्रम करताय, तोही लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने, म्हणून थोडंफार असलं तुम्हाला फंडिंग वगैरे कोण आजपर्यंत कोणी दिलंय का मातब्बर नेत्याने? असं मला मोठ्या प्रमाणात फंडिंग कोणी केलं नाही. आणि यावर्षी जे 10 वर्षाचं आहे यावेळी सुद्धा कुठल्याही राजकीय नेत्यानं मला फंडिंग केलेलं नाही आहे. आता काही लोकांना प्रश्न असा पडतो की मी हा फंडिंग आणतो कुठून. आता मी तरी सर्वसामान्य कुटुंबातला आहे, तुम्हाला मी सांगितलंच मगाशी. मग तर ह्याला जे थोडेफार तुमच्यासारखे जे सर्वसामान्य नागरिक आहेत तुमच्यासारखे ते मला थोडंफार सहकार्य करतात. आता सहकार मला इतर मार्गाने पण मिळते. उदाहरण दाखल द्यायला गेलं तर आता समजा त्या कार्यक्रमासाठी लागत असणारे जे मंडपची काही लागत असतात, तर मंडपचा जो खर्च आहे त्यामध्ये मंडपवाले म्हणतात की तुम्ही निस्वार्थीपणाने करतात, तुम्ही आम्हाला जिथं आम्ही 1 रुपये घेतो तिथं 8 नाही तर तिथं 4 द्या, असं करतात. आणि थोडे म्हणजे जे मला ज्या ठिकाणी मी जाईन, म्हणजे हॉल कुठला असेल तर हॉलचं भाडं जर जास्त असेल तर ते एवढं करत असताना ते कमी प्रमाणात घेतात. आणि तुमच्या माझ्यासारखी जी लोक आहेत ते मला आर्थिक स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात जे लागतात ते देत असतात. त्यातून हे फंडिंग उभं राहून हा शाहू महोत्सव हा मोठ्या प्रमाणात उभा राहतो. म्हणजे आजपर्यंत तुम्हाला कुठल्याही मातब्बर नेत्यांनी म्हणजे हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं राजे शाहूंचं नाव घेऊन होतोय, दरवर्षी होतोय, त्यामुळे अनेक लोकांना कलागुणांना वाव मिळते, मुला मुलींना विद्यार्थ्यांना वाव मिळते, हा विचार करून आजपर्यंत तुमच्यापर्यंत कोणी आलेलं नाही? हा अजिबात नाही आलेला आहे. पण एक मात्र नक्की सांगेन की मला काही म्हणजे नेत्यांनी की नगरपालिकेच्या मार्फत मला थोडंफार फंडिंग देण्याचा प्रयत्न केला आणि तो झाला. तो 2000 मला असं वाटतं की आय थिंक 19च्या दरम्यान होता तो. त्यानंतर मग कोविड आलं, मग त्यानंतर ते राहिलं, मग प्रशासन आलं, मग तेव्हा विषय आला. पण त्यानंतर मला कुठल्याच प्रकारचं फंडिंग मिळालं नाही. 2019च्या पण अगोदर नाही मिळालं आणि 2019 नंतर सुद्धा मला कुठल्या प्रकारचं फंडिंग म्हणजे हे घ्या तू इकडे ते जाऊ नकोस, कुणाला काही सांगू नकोस, हे घे आणि तू कर, असं कोणी काय मला बोललेलं नाहीये. आणि मी सगळ्यात महत्वाचं कसं आहे की आम्हाला लाचार व्हायला आवडत नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जावारे त्यांच्याकडे त्यांनी देणार किती थोडं मोजकं देणार आणि त्यांच्यासाठी आपण चपला झिजवारे, यापेक्षा तुमच्यासारखी लोक मला भेटत असतात आणि ते तुम्हाला देत असतात, मग मला त्यांची काही गरज लागत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा आनंद असा आहे की ती लोक वाढायला लागल्यात, जी मला मदत करायला ना ती लोक दिवसेंदिवस वाढायला लागल्यात. त्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या वर्षी मला आता नुसतं सांगायला नुसतं शाहू महोत्सव आहे म्हटलं की फंडिंग झाले तर समजा असं झालेलं आहे. ते चांगली गोष्ट. तर घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी या ठिकाणी आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचं 7 ते 8 फुटाचं तैलचित्र लावलंय, स्वतः तुम्ही लावलेलं आहे. अगदी बरोबर. ती संकल्पना नेमकी कशी सुचली, त्या पाठीमागचा काय म्हणजे डोक्यात काय विषय होता? 2013ला आपण ह्या शाहू महोत्सवाची सुरुवात केली. बरं. त्यावेळी मी सगळे तेलचित्र बघत होतो. बरं. पण या तेलचित्रामध्ये एक तेलचित्र राहून गेलं तर ते होतं विठ्ठल हुमप लोकशाहीर. म्हणजे 2013ला घोरपड नाट्यगृहामध्ये तेलचित्र तुम्ही पाहत होता? हा पाहत होतो. मग त्यामध्ये मला पहिल्यांदा दिसलं की बाबा इथं विठ्ठल हुमप यांचं तेलचित्र नाही आहे. बरोबर. लोकशाही विठ्ठल हुमप. मग मी माननीय रवी साहेब राजपूत यांना भेटलो आणि त्यांना म्हटलं की बाबा असं असं. मग ते त्यावेळी नगरसेवक होते. मग त्यांच्या प्रयत्नातून मला नगरसेवक ते असल्यामुळे मला तो ठराव मंजूर झाला की तुम्ही तेलचित्र लावा. आणि ते तेलचित्रासाठी सुद्धा तुम्हाला सांगतो की फंडिंग नव्हतं, 15,000 रुपयाचं ते तेलचित्र होतं. मग आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातले एक अभिजित कांबळे म्हणून नावाचे व्यक्ती फार मोठे ते तेलचित्रकार आहेत, आता सध्या नाव लोक आहेत, त्यांनी मला ते तेलचित्र मोफत करून दिलं. म्हणजे मला त्यावेळीपासून ती लोक भेटायला येतात, एक लक्षात ठेवा. मग ते भेटले. त्यानंतर मग आणि काही काळ ओसरल्यानंतर मग लक्षात आलं की मी एवढं शाहू महाराजांचं करतोय पण ह्या
मी नुसतं करत राहील, पण ह्या नाट्यगृहाची जी कलाभूमी आहे, नाट्यगृह आहे, ह्या भिंतीवरती पण शाहू महाराज मला दिसले पाहिजे. आता घोरपडे आमचे इचलकरंजीचे राजे आहेत, पण शाहू राजे तर आमच्या जिल्ह्याचे राजे होते, ते बहुजनांचे परिषद होते त्यांचं पण त्याच रुबाबात का नाही तेलचित्र लावलं जावं ही माझी कन्सेप्ट आली. आणि मग ही पण जसं तेलचित्र मला नगरपालिकेच्या द्वारे झालं तसंच ते रवी राजपूत त्यांना भेटलो, आणि दोघा तिघा राजकीय नेत्यांना भेटलो, कारण की ते ठराव त्यांनी करून देतात ना, त्यामुळे त्यांना मी विनंती केली आणि त्यानुसार मध्ये ठराव झाला आणि मग तेलचित्र लावलं. आता या तेलचित्राला मला मात्र फंडिंग आमच्या आता सध्याचे आमदार मान्य प्रकाशरावजी आवडे त्यांनी त्यावेळी मला दिलं, कारण की तेलचित्र होतं ते आणि ते मोठं होतं. मग त्याला जवळपास 80,000 रुपयाचा खर्च येणार होता. मग मी खूप काय काय अनेक ठिकाणी गेलो, इथून केलो, परंतु मग ही मी कन्सेप्ट प्रकाश आवडे साहेबांना मान्य रवी राजपूत यांच्या सानिध्यातून सांगितली. त्यावेळी मग त्यांना त्याला पण काही वेळ लागला, लगेच काय ते मान्य होत नाही, त्याला पण वेळ लागला. मग ठीक आहे म्हणजे शेवटी झालं आणि मग ते लागलं गेलं. पण बरोबर. तर छत्रपती शाहूराजे यांचा विचार आणि वारसा तुम्ही पुढे घेऊन जाताय. तर 12 तालुके, 12 आमदार, 2 लोकसभा, 2 खासदार आणि 1 डायरेक्ट राज्यसभेवर गेलेले 3 खासदार आपल्या जिल्ह्याला लाभलेले आहेत. तरी याच्यातील कोणी फक्त प्रकाशरावजी आवाडे साहेब यांनी तैलचित्रासाठी आपल्याला मदत केली, तेव्हा रवी राजपूत साहेब यांनी आपल्याला मदत केली, पण इतर लोकांनी आपल्याला मदत केली नाही. तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकताय काय? हो का, की तुम्ही मदत करा अथवा न करा, की कोणी कोणापासून नडत नाही असं एक वाक्य ना, कोणाचं राहत नाही, नडत नाही. आणि पण एक लक्षात ठेवा की तुम्ही ज्या ठिकाणी राहताय, ज्या शहरामध्ये राहताय, ज्या जमिनीवरती राहताय, ती भूमी शाहू महाराजांची भूमी आहे. मी मगाशी म्हटलं मी फक्त पाणी पित नाही, किंवा माझा परिवार पाणी पित नाही, किंवा माझी मुलं बाळ पाणी पित नाही, तुमचा मागची पिढी सुद्धा, म्हणजे येणारी पिढी सुद्धा पाणी पिते. म्हणजे तुमच्या जीवनावरती शाहू महाराजांचा हक्क आहे. बरोबर. आणि तुमची सर्वांची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार करा. बरोबर. तुम्ही शाहू महाराजांना मदत केल्यानंतर विचारांचा प्रसार पसरवेल असं काय नाही आहे. फक्त मी असं म्हणेल की जसं आपल्या सर्वांच्या घरामध्ये शिवाजी महाराजांचा घरामध्ये फोटो असतो, जसं बाबासाहेबांचा फोटो असतो, इतर आपले जे आपल्या धर्माचे लोकांचे फोटो असतो, तर मी असं म्हणेन की कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या घरामध्ये, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असतो, ते प्रत्येक नागरिकाच्या घरामध्ये निदान एक तरी फोटो लागलेला असावा आणि त्याने एक तरी पुस्तक शाहू महाराजांचं त्यानं वाचलेलं असावं. हे जर तुम्ही प्रत्येकाने केला तर मला तुम्हाला कुणाची कुठल्याही राजकीय नेता असू दे, कोण कुठल्याही व्यक्तीच असू दे, मला काही गरज तुमच्या म्हणजे आर्थिक त्याची पडणार नाही. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला शाहू महाराज समजेल त्यावेळी मग माझा शाहू मस्त समजेल. बरोबर. त्यामुळे तुम्ही वाचा शाहू महाराजांच्या समोर, त्यांचे जे विचार आहे ते वाचा, त्यांचे कार्य वाचा. तुम्ही वाचल्यानंतर माझा खरा उद्देश तिथं सफल होईल. अगदीच खरं, अगदी बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं बरं, आणि असं आपल्या वाणीतून सिद्ध होतंय. तर फक्त SP9च्या माध्यमातून 12 आमदार आणि 3 खासदारांना मी एक विनंती करतो की कृपया याचा विपर्यास काय न करता फक्त शाहू महोत्सव हा लोकराजा छत्रपती शाहूराजे यांना मोठा करण्याचा आहे. हा महोत्सव मोठा झाला की त्यांचं नाव मोठं होणार आहे. हा फक्त इचलकरंजी शहरापुरता मर्यादित न राहता तो ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि नंतर तो राज्याच्या बाहेरही जावा, यासाठी आपण प्रयत्न करावेत. एक तरुण तरफदार उमदा तरुण गेली 10 वर्ष हा असणारा शाहू महोत्सव इचलकरंजी सिटीमध्ये घेतोय. आपल्या असणाऱ्या ताकदीवरती, आपल्या असणाऱ्या मनुष्यबळ आणि त्यांना देणारे कॉन्ट्रीब्युशन, त्यातून त्या फंडिंगमधून हे शाहू महोत्सव उभारत आहे. तर आपणास विनंती आहे की SP9 कडून पुन्हा एकदा विनंती करतो की आपणास जर जमलं तर निदान या तरफदार युवा कार्यकर्त्याच्या, सामाजिक कार्यकर्त्याच्या पाठीवरती निदान थाप तरी द्यावी. कारण लोकराजा छत्रपती शाहूराजा यांचं नाव मोठं करण्याचं काम या ठिकाणी अगदी तळमळीनं अरुण रंजना कांबळे हे करतायत. सर, आपण स्टुडिओमध्ये उपस्थित राहिलात आणि सुंदररित्या या ठिकाणी आपलं मनोगत मांडलं, मत मांडलं, आणि त्याचबरोबर आपण शाहू महोत्सव जो घेताय त्याला आमच्या SP9 परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा. पुन्हा आपण स्टुडिओमध्ये येत जा आणि अशाच पद्धतीनं लोकराजा छत्रपती शाहूराजे फक्त कोल्हापूरचे नाहीत, फक्त इचलकरंजीचे नाहीत, तर ते संपूर्ण देशाचे आहेत आणि आपण त्यांना मोठं करूयात. आणि हेच नागरिकांना देखील हीच विनंती की लोकराजा छत्रपती शाहूराजे हे कोल्हापूरचे नाहीत तर देशाचे, आणि त्यांना आपण मिळून मोठं करूया. आणि
शक्य झाल्यास अरुण रंजना कांबळे यांना आपण सहकार्य करूयात। सर, आपण या स्टुडिओमध्ये उपस्थित राहिलात याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि याच सारख्या अनेक घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद। धन्यवाद।